नमस्कार. खबर 24 तासमध्ये मी दिनेश पालकरे आपणा सर्वांचं स्वागत करतो. आपण आहोत श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालयामध्ये. खरं तर ह्या रुग्णालयाच्या सेवेला 1 वर्ष पूर्ण होतं. निलेशजी सांबरे यांच्या माध्यमातून आसनगावमध्ये हे मोफत रुग्णालय सुरू करण्यात आलं आणि आज 1 वर्ष होत असताना अनेक रुग्णांनी या रुग्णसेवेचा लाभ घेतलेला आहे. आपण जर पाहिलेत तर दिवसागणिक अनेक रुग्णांना या ठिकाणी सर्व परीने मोफत उपचार केले जातात. तर अशा वेळेस आज आपण ह्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेतोय. एका रुग्णाची नातेवाईक आहे, तिच्याकडनं आपण जाणून घेऊ की श्री भगवान महादेव रुग्णालयात कशा पद्धतीने त्यांना हे उपचार मिळाले. दीदी, मला सांग, तुमचा रुग्ण पेशंट हा इथे तुम्ही भरती केल्यापासून तुम्हाला कशा पद्धतीने इथं सेवा मिळते? इथली सेवा खरंच खूप छान आहे. माझे आजोबा 2 दिवस त्यांना तिथे एवढा काही चांगला रिस्पॉन्स नाही भेटला, तो इथे भेटतोय. आणि तिथे एका दिवसाचे चार्जेस 10 ते 15 हजाराच्या वरती जात होते आणि इथे सगळी सेवा ही मोफत मिळते आहे. स्थानिक आमदार किंवा खासदारही असे कार्य करू शकत नाही, असे निलेशजी सांबरे सर करत आहेत. खरंच खूप धन्यवाद मानायला पाहिजे की असे व्यक्तिमत्व आपल्या पूर्ण महाराष्ट्रात असले पाहिजेत, जेणेकरून गोरगरीब या सेवेचा लाभ घेऊन त्यांच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करू शकतात. युवा पिढीला प्रेरणादायी असा हा उपक्रम आहे. हा जवळजवळ 3 रुग्णालयांच्या मार्फत चालवला जातो. रत्नागिरीमध्ये देखील रुग्णालय, झडपोलीमध्ये देखील आणि आसनगावमध्ये. खरं तर तू सांगितलं की आम्हाला कोणताही 1 रुपया लागला नाही. असे असंख्य रुग्ण या ठिकाणी बरे होतात. आणि एक युवा म्हणून तुला काय वाटतं, काय प्रेरणा घेशील तू? मी युवा म्हणून अशी प्रेरणा घेईल की निलेश सांबरे सर जसे ह्याच्यासाठी करतात, महाराष्ट्रामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी हॉस्पिटल चालू केलेत, त्यांच्या स्कूल्स आहेत, खूप ठिकाणी त्यांचे व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र आहेत, मी वाचलेलं आहे, त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे. असं जर युवा पिढीने जर त्यांच्याकडून काहीतरी घेतलं तर महाराष्ट्र नक्कीच खूप पुढे जाईल आणि त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप काही आहे. आज ह्या रुग्णालयाला 1 वर्ष पूर्ण होतं आहे आणि ह्या सेवेला पुढं काय तुझ्या शुभेच्छा असतील? मी त्यांना शुभेच्छा देते, निलेश सांबरे सरांना, की असेच चांगले कार्य करत राहा, खूप पुढे जा आणि महाराष्ट्रालाही पुढे घेऊन जा. आणि आमच्या आशीर्वाद, सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम असतील. नक्कीच अतिशय चांगली प्रतिक्रिया आहे. असे अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक ह्या रुग्णालयाबद्दल प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.